राधानगरी परिसर वनहक्क संवर्धन समिती राधानगरीतील प्रादेशिक वन विभागाचं कार्यालय अन्यत्र हलवू नये यासाठी गेली 6 महिने लढा देतीये। स्थलांतरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर 3 जानेवारी रोजी कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा समितीनं दिला होता। त्यानंतर आज उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी राधानगरी प्रादेशिक कार्यालयात धाव घेत आंदोलकांबरोबर चर्चा केली। यावेळी आंदोलकांनी नवीन कार्यालयासाठी जागा पुरेशी असल्याचं दाखवून दिलं। जी गुरुप्रसाद यांनी आंदोलकांसह जागेची पाहणी केली। ही जागा कार्यालयासाठी पुरेशी असली तरी कर्मचारी निवासस्थानासाठी अपुरी असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे जुनी इमारत पाडून याच ठिकाणी नवीन इमारत बांधणार असल्याचं सांगून जी गुरुप्रसाद यांनी कार्यालय स्थलांतरणाच्या विषयाला पूर्णविराम दिला। 7 गुंठा जमीन इथे अवेलेबल आहे आपल्याला आणि 7 गुंठा जमीन असल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने इथे कार्यालय बांधता येईल। फक्त एकच आपल्याला एक इश्यू होता की या कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात कुठे काही आपल्याला शिफ्ट करावं लागणार। तो शिफ्ट करण्यासाठी कुठेही आपल्याला एक जागा पाहिजे होता। त्यांना पण मी विनंती केली आणि मी पण थोडासा बाकी वन्यजीवच्या इथे कॅम्पस आहे तिथे पण मी जाऊन शोधून थोडंसं तिथे क्वार्टर्स काही खाली आहे का मी बघतो आणि तिथे काही मिळाले तर मी तिथे शिफ्ट करणार आणि कार्यालय इथे राहणार। फक्त ओनली थिंग इज क्वार्टर्स आपला मोस्ट लाईकली इथे जगह नसल्यामुळे क्वार्टर्सचा आपला स्टाफ क्वार्टर्ससाठी मे बी आपल्याला काहीतरी पर्यायी जमीन आपल्याला शोधावं लागणार, परंतु कार्यालय इथंच राहणार असं मी खात्री करतो। आणि मोस्ट लाईकली आपण ऑलरेडी टेंडर पण केले, वर्क ऑर्डर पण दिले, सगळे प्रक्रिया झाले। लगेच आपला ऑफिस शिफ्ट करून लगेच आपला प्रक्रिया इथे सुरू होणार आणि कार्यालय इथंच राहणार। समितीचे निमंत्रक प्राध्यापक PS पाटील, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुहास निंबाळकर यांनी शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी शासनाच्या निवासस्थानी राहत नाहीत, ते रहिवाशी भत्ता मिळवण्यासाठी शासनाची दिशाभूल करतायत हे वास्तव सुद्धा त्यांच्या समोर मांडलं। यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे, रमेश पाटील, विक्रम पालकर, रमेश राणे, विजय महाडिक, दीपक शेट्टी, संभाजी आरडे, संतोष पाटील, तानाजी चौगले, विश्वास राऊत, बशीर राऊत, महेश तिरवडे यांच्यासह राधानगरी परिसरातील 8 ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य उपस्थित होते।